सर्व विद्यार्थ्यांचं ब्रिज कोर्सच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीचं टेम्पलेट नंबर 20 आणि 21 अभ्यासणार आहोत. आता या टेम्पलेटमध्ये लर्निंग आउटकम्स काय आहेत बघा. म्हणजेच अध्ययन निष्पत्ती काय, कम्पेअर्स व्हेरियस प्रोग्राम्स विथ सम प्रिपरेशन. थोडीशी तयारी करून तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम ची तयारी करणार आहात किंवा तुम्ही विविध कार्यक्रम रचणार आहात, त्याची योग्य ती तयारी करणार आहात पूर्वतयारीच्या मदतीनं. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आता स्टुडंटसाठी काय सूचना आहेत बघा. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स अँड द डेमो केअरफुली. सूचनांचे व प्रात्यक्षिकाचे काळजीपूर्वक पालन करा. लर्निंग ॲक्टिव्हिटी. The facilitator introduces various phrases and sentences used for comparing programs to students and takes drilling of it. आता सुलभक तुम्हाला विविध वाक्यप्रचार, वाक्य हे इंट्रोड्यूस करतील, त्यांची ओळख करून देतील की त्यामुळं तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रोग्राम कंपेअर करायला, तो व्यवस्थितरित्या सादर करायला मदत होईल आणि कार्यक्रमाची तयारी होईल. त्यासाठी तुमची ते ड्रिलिंग करून घेतील, त्याची ती उजळणी करून घेतील. वेलकम ऑल, प्लीज लिसन अटेंटिव्हली. थँक्स फॉर कमिंग. आय एम गोइंग टू टेल यू about I would like to tell you about today is ... Today we have gathered here to celebrate ... Thank you all for coming here. Attention, release, vote of thanks. Thanks for your participation. आता हे जे छोटे छोटे फ्रेजेस दिलेले आहेत किंवा काही सेंटेन्सेस दिलेले आहेत की ज्यांचा उपयोग आपण प्रोग्राम कंपेअरिंग करत असताना उपयोगात आणणार आहोत. म्हणजेच एखाद्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी यांचा उपयोग आपल्याला होणार आहे. कारण इंग्रजीमध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम आपण सादर करतो त्यावेळी या वाक्यांचा, या वाक्यप्रचारांचा उपयोग तुम्हाला होणार आहे. सेकंड, the teacher gives a demo of using the phrases and sentences while comparing at assembly. 3. The facilitator distributes the sentence cards and take drilling of a model assembly. मॉडेल असेंब्ली म्हणजेच असेंब्ली म्हणजे काय, प्रार्थना. आपण सकाळच्या वेळी जी प्रार्थना घेतो मॉर्निंग असेंब्ली, तर त्या प्रार्थनेच्या वेळी कशा पद्धतीनं आपण ते प्रार्थना सादरीकरण करणार आहोत त्याचा सराव हे सुलभक तुमच्याकडून करून घेणार आहेत. 4. The facilitator then assigns roles to different students and asks them to read the cards as per their assigned roles. आता या असेंब्लीसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली आहे किंवा जे विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत आणि प्रत्येकाला काय काय सादर करायचं आहे त्याप्रमाणे एक एक करून विद्यार्थी त्यांना दिलेलं काम हे काय करतील, पूर्ण करतील आणि प्रत्येकाला ते कार्ड देतील आणि त्याप्रमाणे ते वाचून आपला भूमिका सादर करतील. इफ देर इज ओनली वन स्टुडंट देन टेक्स रीडिंग फ्रॉम हिम ऑर हर ओनली. शिक्षक समजा एखादा एकच विद्यार्थी असेल तर त्याच्याकडून ते वाचन करून घेतील. 5. The facilitator puts the sentence cards in jumbled order and asks the students which phrases or sentences can be used for which part. आता सुलभ काय करतील की त्याचे सेंटेन्स कार्ड आहे ते जम्बल्ड ऑर्डरमध्ये आहेत आणि ते विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित त्यांचा क्रम लावायला सांगतील. विच फ्रेजेस और सेंटेन्सेस कॅन बी यूज्ड फॉर विच पार्ट. आणि कुठली वाक्यप्रचार, कुठली वाक्य कोणत्या गोष्टीसाठी वापरली जातील, कोणत्या भागासाठी वापरली जातील ते विचारतील. द फॅसिलिटेटर देन टेक्स अनादर ड्रिलिंग फ्रॉम स्टुडंट्स बाय चेंजिंग द कंटेंट. आणि मग त्यातला घटक बदलून ते विद्यार्थ्यांची पुन्हा ड्रिलिंग, उजळणी करून घेतील.
अनदर डेज असेंब्ली, दुसऱ्या दिवसाची उजळणी करून घेतील आणखी प्रार्थनेची. 6. द फॅसिलिटेटर मॉनिटर्स अँड प्रोव्हाइड्स सपोर्ट टू द स्टुडंट वेर नेसेसरी. आता सुलभक काय करतील, तुम्हाला इथं मदत करतील जिथं जिथं तुम्हाला गरज भासेल तेव्हा. सॉल्वड ॲक्टिव्हिटी डेमो. आता ॲक्टिव्हिटी इथं सोडवून दाखवलेली आहे. काय बघा, रीड द सेंटेन्सेस आफ्टर मी. आता शिक्षकांच्या पाठीमागं तुम्ही वाक्य म्हणायचे, तर मी वाचतोय, तुम्ही माझ्या पाठीमागून नंतर म्हणा. वेलकम ऑल, प्लीज लिसन अटेंटिव्हली, थँक्स फॉर कमिंग, आय एम गोइंग टू टेल यू अबाउट डॉट डॉट, म्हणजे कशाबद्दल बोलतोय त्यासाठीची सुरुवात आहे. आय वुड लाईक टू टेल यू अबाउट, मला तुम्हाला याच्याबद्दल सांगायला आवडेल, कशाबद्दल ते पुढे सांगायचं आहे. टुडेज डॉट डॉट, टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट. आज आपण इथं टिंबटिंब साजरं करण्यासाठी इथे एकत्रित आलेलो आहोत. थँक यू ऑल फॉर कमिंग हिअर, तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अटेन्शन, इकडे लक्ष द्या. रिलीज, आरामात राहा. ओट ऑफ थँक्स, आभार मानणे. थँक्स फॉर युअर पार्टिसिपेशन, आपण सर्व सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे हे काय फ्रेजेस आहेत आणि ते ड्रिलिंग करून त्याची उजळणी करा. 2. नाव लिसन टू मी अँड रीड आफ्टर मी. आता माझं ऐका आणि माझ्या पाठीमागून तुम्ही म्हणा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज स्वाती. टुडे इज थर्सडे 21st June 2021. Now Gauri will tell us a good thought. I invite Gauri to share a good thought. आता बघा, परिपाठामध्ये असेंब्लीमध्ये परिपाठ कसा साजरा केला जातो, कोण एक जण अँकरिंग करत असते आणि त्याप्रमाणे ते विद्यार्थी जे सांगेल त्या पद्धतीने एक एक जण आपली भूमिका तिथून मांडत असते. म्हणजे कोण सुविचार सांगते, कोण प्रार्थना म्हणते, कोण बातम्या सांगतात, कोणी दिनविशेष सांगतात, ते इथं दाखवलेलं आहे. सेकंड, नाव आय विल, आणि आता इथं काय केलं जाईल, मग गौरी तिथं येऊन गुड थॉट, सुविचार सांगेल. सेकंड, नाव आय वुड लाईक टू इन्व्हाइट अमित टू शेअर द स्पेशालिटी ऑफ द डे. आता इथं अमितला बोलवलेलं आहे दिनविशेष सांगण्यासाठी. 3. नाव जॉन विल टेल अस द अल्मॅनॅक ऑफ डे. आता आजच्या दिवसाची तारीख आणि वैशिष्ट्य काय आहे त्याबद्दल सांगण्याचं काम हा जॉन करेल. 4. नाव सादिया विल रीड द हेडलाईन्स फॉर अस, आणि आजच्या ठळक बातम्या काय सादिया सांगेल. 5. आय विल इन्व्हाइट दीपिन टू टेल अस अ मॉरल स्टोरी, आणि बोधकथा सांगायला दीपिनला बोलवलेलं आहे. 6. नाव लेट्स सिंग अ प्रेयर. चला तर मग आता आपण प्रार्थना म्हणूया. 7. नाव लेट्स सिंग अ ग्रुप सॉन्ग, आणि आता आपण समूहगीत म्हणूया. 3. टुडेज असेंब्ली इज ओव्हर, थँक यू फॉर युअर पार्टिसिपेशन. आजचा परिपाठ संपला, आपण सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीनं प्रत्येकाने रोल असाइन केलेला आहे, त्या पद्धतीनं म्हणायचं. आता अशाच पद्धतीची ॲक्टिव्हिटी तर तुम्हाला प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे. काय सूचना दिलेली आहे बघा. द फॅसिलिटेटर प्रोव्हाइड्स अनदर स्क्रिप्ट ऑफ अ प्रोग्रॅम विथ ब्लँक्स अँड ऑप्शन्स टू फिल इट. आता इथं तुम्हाला शिक्षकांनी आणखीन एक प्रोग्रॅमची स्क्रिप्ट, म्हणजे प्रोग्राम कसा करायचा त्याबद्दल माहिती लिहून दिलेली आहे, आणि त्याच्यामध्ये काही शब्द गाळलेले आहेत, आणि ते शब्द तुम्हाला भरून हे काय करायचं आहे, ही स्क्रिप्ट पूर्ण करायचं आहे. या पॅसेजच्या खालच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये कंसात शब्द दिलेले आहेत सगळे, ते शब्द त्यामध्ये तुम्ही भरायचे आहेत आणि स्क्रिप्ट पूर्ण करायची आहे. आता हे शब्द कोणते आहेत बघा ब्रॅकेटमध्ये. इन्व्हाइट म्हणजे आमंत्रित करणे, प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम, रिक्वेस्ट म्हणजे विनंती, बालदिन म्हणजे बालदिन आपण जो साजरा करतो, जो दिनविशेषातला बालदिन आहे. अटेंटिव्हली लक्षपूर्वक, चाचा नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरूंना चाचा नेहरू म्हटलं जायचं. चीफ गेस्ट म्हणजे मुख्य पाहुणे. हे शब्द तुम्ही रिकाम्या जागेमध्ये भरून ही स्क्रिप्ट प्रोग्रॅमची पूर्ण करायची आहे.
extension activity, the facilitator then provides another topic theme and encourages the students to present it using learned phrases and sentences. आता सुलभक तुम्हाला काय करते, अनादर टॉपिक आणखीन एखादा विषय असा देतील, थीम देतील आणि त्याच्यानं तुम्हाला विद्यार्थ्यांना याच पद्धतीनं फ्रेजेस आणि सेंटेन्सेस त्या प्रेझेंटेशनसाठी तयार करायला सांगतील. टॉपिक 1, प्रेझेंट द सेलिब्रेशन ऑफ गांधी जयंती बिफोर युअर क्लास. तुमच्या वर्गासमोर गांधी जयंतीचे सेलिब्रेशन सादर करणे. सिलेक्ट द फ्रेजेस अँड सेंटेन्सेस अँड यूज देम फॉर कंपेरिंग. देन टॉपिक 2, select from the given phrases and sentences and present the program of Independence Day before your class. तुम्ही फ्रेजेस सेंटेन्सेस सिलेक्ट करा आणि तुमच्या क्लासच्या समोर इंडिपेंडन्स डे साजरा करा. इव्हॅल्युएशन, विच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस विल यू यूज टू वेलकम द गेस्ट ऑन द सेलिब्रेशन ऑफ रिपब्लिक डे. रिपब्लिक डेच्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनादिवशी तुम्ही खालीलपैकी कोणकोणते फ्रेजेसचा वापर कराल वेलकम करण्यासाठी पाहुण्यांचं. थँक्स फॉर कमिंग, लिसन टू मी, का सी आय वेलकम यू ऑल. हे कोणतं वेलकम करण्यासाठी तुम्ही फ्रेज वापराल. यस, C1 आय वेलकम यू ऑल. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. नंतर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल यू यूज टू गिव्ह अ वोट ऑफ थँक्स. वोट ऑफ थँक्स म्हणजे आभार मानण्यासाठी खालीपैकी कुठली सेंटेन्स वापराल तुम्ही. दिलेलं आहे बघा, 3 पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट, आय वॉन्ट टू टेल यू अबाउट समथिंग. मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. बी, थँक्स फॉर कमिंग अँड लिसनिंग टू अस. तुम्ही आलात आणि आमचं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. अटेन्शन, लक्ष द्या इकडे. सेकंड इज थँक्स फॉर कमिंग अँड लिसनिंग टू अस. 3, हाऊ विल यू इन्व्हाइट समवन टू स्पीक. एखाद्याला स्टेजवर बोलण्यासाठी बोलवायला तुम्ही कसं वाक्य वापराल. ए, आय रिक्वेस्ट और आय इन्व्हाइट टू शेअर देअर थॉट्स. इन्व्हाइट ... म्हणजे तिथं ज्या व्यक्तीला बोलवणार त्याचं नाव येणार. बी, रिलीज. सी, आय वुड लाईक टू टेल यू अबाउट. आता ह्याच्यातले ए आहे ते करेक्ट. आय रिक्वेस्ट और आय इन्व्हाइट टू मिस्टर, आता रिकाम जागा आहे तिकडे मी म्हणतो मिस्टर पाटील टू शेअर देअर थॉट्स. मिस्टर पाटीलांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. म्हणजे एखाद्याला बोलायला स्टेजवर बोलवण्यासाठी या फ्रेजेस या सेंटेन्सचा उपयोग आपण तिथं करणार आहोत. आता ई कंटेंट लिंक ऑन दीक्षा. दीक्षा ॲपवर जी इन कंटेंट लिंक इथं क्लिक शेअर इथं दिलेली आहे. तुम्ही इथं क्लिक केला तर तुम्हाला तिथं तुम्ही दीक्षा ॲपवर जाल आणि तिथं तुम्हाला आणखी पाहायला मिळेल. टुडे आय लर्न. मी आज काय काय शिकलो या टेम्पलेट नंबर 20मध्ये. सम बेसिक फ्रेजेस अँड सेंटेन्सेस यूज्ड फॉर कंपेरिंग. आता एखाद्या कार्यक्रमाची तयारी करत असताना तयारी करण्यासाठी त्याची प्रिपरेशन तयार करण्यासाठी आपल्याला फ्रेजेस किंवा सेंटेन्सेस कशी कोणकोणती वापरायची ते शिकलो. बेसिक फ्रेजेस अँड सेंटेन्सेस. टू यूज लर्न फ्रेजेस अँड सेंटेन्सेस टू कम्पेअर डिफरंट प्रोग्राम्स. वेगवेगळे प्रोग्राम सादर करण्यासाठी विविध फ्रेजेस सेंटेन्सेस वापरायला मी शिकलो. तर इथं आपण टेम्पलेट नंबर 20 बघितलेले आहे. आता आपण टेम्पलेट नंबर 23 पाहणार आहोत. 21 आहे ते. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स बघा काय आहेत इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. ही 21 टेम्पलेट आहे. Instruction for student 1, look at the object and choose one of them. वस्तू बघावं त्यापैकी एक निवडा. म्हणजे वस्तू पाहायची आहे त्यातली एक वस्तू तुम्ही निवडायची आहे. टू ऑब्झर्व द ऑब्जेक्ट केअरफुली. वस्तूचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. 3, राईट कंटिन्युअस अँड मिनिंगफुल
3 to 4 sentences about the object. आता त्या वस्तूविषयी सलग व अर्थपूर्ण 3 ते 4 वाक्ये लिहा. तर लर्निंग ॲक्टिव्हिटी काय म्हणलेलं बघा. 1. राईट 4 to 5 sentences अबाउट यू. आता तुमच्याबद्दल म्हणजेच अबाउट मायसेल्फ. मायसेल्फ म्हणजे माझ्या स्वतःबद्दल. माझ्या स्वतःबद्दल. अबाउट म्हणजे बद्दल. आता अबाउट मायसेल्फ म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही 4 ते 5 वाक्य लिहायचं आहे. आय एम रोहन पाटील. आय एम अ स्टुडंट. आय लिव्ह इन डॉट डॉट गावाचं नाव तुमच्या तिथं घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्याबद्दल इथं 4 ते 5 वाक्य तयार करायची आहेत. टू चूज एनी वन ऑब्जेक्ट अँड राईट मिनिंगफुल 3 to 4 sentences अबाउट द ऑब्जेक्ट. आता तुम्ही कुठलाही एक ऑब्जेक्ट निवडायचं आणि त्याबद्दल 3 ते 4 वाक्य तयार करायची आहेत. आता लर्निंग एड्स इथं तुम्हाला दिलेली आहेत. सम फॅमिलियर ऑब्जेक्ट्स लाईक पेन, पेन्सिल, रबर, स्लेट, बुक, नोटबुक, रुलर अँड चॉक याच्याबद्दल सुद्धा तुम्ही लिहू शकताय. आता कसं लिहायचं आहे. एक डेमो ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. वन ऑब्जेक्ट पेन इज चूजन हिअर. आता पेन इथं निवडलेला एक ऑब्जेक्ट, एक वस्तू. अँड 4 स्मॉल मिनिंगफुल सेंटेन्सेस आर डन अबाउट द ऑब्जेक्ट. आणि या ऑब्जेक्टबद्दल 4 अर्थपूर्ण वाक्य तयार केलेली आहेत. कोणकोणते आहेत बघा. पेन. इट इज अ ब्लू पेन. हा निळा पेन आहे. आय राईट होमवर्क विथ दिस पेन. मी या पेनानं गृहपाठ लिहितो. आय हॅव 2 ब्लू पेन्स अँड रेड पेन. माझ्याकडे 2 निळे पेन आहेत आणि एक लाल पेन आहे. म्हणजे या पेन या ऑब्जेक्टबद्दल कशी वाक्य छोटी छोटी केलेली आहेत बघा. असं तुम्हाला कोणत्याही ऑब्जेक्टबद्दल वाक्य तयार करायला यायला हवेत. आता प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे बघा. यूज द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट कंटिन्युअस अँड मिनिंगफुल 3 to 4 sentences. आता सलग 3 ते 4 अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत खाली दिलेल्या ऑब्जेक्टसाठी. आता पिक्चर कशाचा आहे. टायगरचा आहे. मग या टायगरबद्दल तुम्ही आता या कंसात ब्रॅकेटमध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यांच्या मदतीनं छोटी छोटी वाक्य 3 ते 4 वाक्य तयार करायचे आहेत. आता कोणते शब्द दिलेले आहेत बघा. वाईल्ड म्हणजे जंगली. रोअर म्हणजे डरकाळी फोडणे, गर्जना करणे. स्ट्रिप्स म्हणजे त्याच्या अंगावर पट्टे जे आहेत ते पट्टे रंगाचे काळे पिवळे. पॉ म्हणजे त्याचे पंजे. प्रे म्हणजे शिकार. केव म्हणजे गुफा, गुहेत राहतो तो. कब म्हणजे छावा. आता हे शब्द तुम्ही या शब्दांबद्दल एक 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 वाक्य जरी केलं तरी भरपूर वाक्य या टायगरच्या पिक्चर्सवर तयार होतील. इट इज अ टायगर. इट इज अ वाईल्ड ॲनिमल. अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य त्याच्याबद्दल तयार करू शकता. आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. राईट कंटिन्युअस अँड मिनिंगफुल 3 to 4 sentences अबाउट. आता सलग 3 ते 4 अर्थपूर्ण वाक्य बनवा खाली दिलेल्या विषयाबद्दल. कोणते विषय आहेत. माय फेवरेट बर्ड माझा आवडता पक्षी आणि माय फ्रेंड माझा मित्र. याच्यावर या 2 विषयावर तुम्ही वाक्य तयार करायची आहेत 3 ते 4. इव्हॅल्युएशन. राईट 3 to 4 sentences अबाउट युअर मदर ऑर स्कूल. तुमच्या आईबद्दल किंवा तुमच्या शाळेबद्दल 3 ते 4 ओळी लिहा. ई कंटेंट लिंक ऑन दीक्षा. दीक्षा ॲपवर जाण्यासाठी तिथं अभ्यासण्यासाठी तुम्हाला इथं लिंक दिलेली आहे. टुडे आय लर्न. आज मी काय शिकलो या टेम्पलेट नंबर 21 मध्ये. 1. टू डिस्क्राईब ऑब्जेक्ट, पिक्चर्स अँड वर्ड्स. चित्र, वस्तू यांचं वर्णन करायला शिकलो. अँड वर्ड्स शब्दांबद्दल. 2. टू राईट शॉर्ट्स, सिम्पल, कंटिन्युअस अँड मिनिंगफुल सेंटेन्सेस टू फॉर्म स्मॉल पॅसेज. एक छोटा परिच्छेद तयार करण्यासाठी छोटी साधी, सोपी आणि सलग अर्थपूर्ण वाक्य तयार करायला लिहायला शिकलो. सो दिस इज द ॲक्टिव्हिटी नंबर 21. So in this video we learned at template number 20 and template number 21. If you like the video, please like it, share it to your friends and subscribe the channel. Thank you very much. Till then, goodbye.